सुधीर जाधव, दत्ता सर आणि त्याचबरोबर ग्रीन सिग्नल पंचांकडून पाहायला मिळतोय. 7वं पर्व आहे आणि 7व्या पर्वामध्ये पदार्पण कधी केलं हे कळलं देखील नाही. तर 4ही जिल्ह्यामधून येणारी सर्व खेळाडू आपण पाहतोय. डॉक्स प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो संजय पाटील. मला चेंडू मात्र अवांतर निश्चितच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न फलंदाज विजय जाधव, विजय सातो चेंडूला मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू मिळवी क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला. एक धाव निश्चित मिळेल आणि संघाचा मात्र श्रीगणेश पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे निश्चितच आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय मराठा वॉरियर्स, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कार्गो बुल्स. पहिला सामना आपण पाहिला निश्चितच वरद लॉजिस्टिक विपक्ष शिवशंभो या 2 संघांदरम्यान शिवशंभो संघानं नावात मात्र सामना जिंकला. शुभमृतात सामना होता आणि इथे मात्र दुसरा सामना पाहायला मिळतोय. अतिशय रोमहर्षक स्पर्धा पाहायला मिळतोय. अक्षरशः धकाधकीचं जीवन जगत असताना हे डॉग्स प्रीमियर लीग आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. सर्व आमचे सीएचे बांधव आणि या सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आमच्या समेत आपण पाहतोय ह्या डॉग्स प्रीमियर लीगचे एक लेजंड समालोचक, ज्यांचं अगदी अख्खा देशामध्ये आपण समालोचन ऐकलं, ते आमचे परम मित्र चंदू शेट्टी सर. त्याचबरोबर या डॉग्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय पंडितजी सर, संतोष पंडित सर आणि त्याचबरोबर तुषार शिंदे हे देखील आमच्या समेत जोडले गेलेत. नक्कीच संजय पाटील हा गोलंदाज आणि या गोलंदाजावर मात्र प्रहार पाहायला मिळतो. चेंडू सीमा पार, षटकार. तर चौकार पाहायला मिळालाय आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झपाट्यानं वाढ घेताना पहिले 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केला संजय पाटीलनं. परंतु या 5व्या चेंडूवर आपण पाहिला मोठा प्रहार पाहायला मिळाला. फलंदाज होता दीपक कांबळे आणि त्याच्या माध्यमातून चौकार पाहायला. बॅक टू बॅक दुसरा चौकार येईल का, कारण तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. चेंडूने मात्र सीमारेषा गाठली आणि अजून एक मोठा फटका पाहायला मिळाला. तो चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. निश्चितच पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 11 धावा पाहायला मिळतोय. बिनबाद 11 अशी धावसंख्या पाहायला मिळते. आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत ऐकूया सुमधुर गीत. पंधरा टोटल 26 पाहायला मिळाल्या. टोटल लेग बाईज 12, एक्स्ट्राच्या रूपाने 123 आणि टोटल धावसंख्या होती गत वर्षीची 1770. तर एकूण षटकं फेकली गेली 174.3. टोटल बॉल्स 1047. टोटल डॉट बॉल्स 258. टोटल कॅचेस घेतले गेले 79. टोटल बॉल्स घेतले गेले 15. टोटल रन्स पाहायला मिळाल ते एकदम 25 आणि टोटल स्टंपिंग आउट 1. टोटल LBW 6. चेंडू हवेत आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि आता मात्र पहिला हादरा मिळेल. विजय याच्या माध्यमातून पहिला मोहरा टिपला गेलाय. सुंदर गोलंदाजी आणि पहिलं चेंडूवर मंगेशच्या सफलता मिळाली. मंगेश पडाले हा मात्र गोलंदाज वरचढ ठरलाय. डीजे
पाहिले तर अहमदनगर जिल्हा परिषद सभापती माननीय अजय फटांगरे सर आणि त्याचबरोबर कामोठे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपण पाहिलं तर माननीय सौभाग्यवती स्मिता जाधव यांच्या समेत आम्ही अनेक मान्यवरांना पाहिलं आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला शुभारंभ पाहायला मिळाला. श्री गणेशाला मान्यवंदना दिली. इथे मात्र चेंडू हवेत होता, चेंडू मात्र हातातून निसटला. पहिला विकेट गारद झाला होता तो विजय सातव, परंतु त्यानंतर आलेला फलंदाज आपण पाहिला सूर्यकांत गौड आणि त्याचबरोबर दीपक कांबळे ही जोडी मैदानामध्ये पूर्णपणे दारोमदार असेल मी म्हणेन दीपक कांबळेकडे, कारण 2 चौकार खेळून मैदानामध्ये उभा आहे. दुसरं षटक प्रगती पथावर, दुसऱ्या चेंडूवर झेल उडाला होता परंतु तो झेल सोडलाय आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे डॉग्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून या सर्व आयोजकांचं. आणि पंच अवांतर घोषित करतात. निश्चितच अवांतर चिरपामध्ये 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि कोणती सफलता नव्हती, मात्र दुसरं षटक जसं सुरुवात झाली आहे मंगेश पडालने मात्र पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली. दुसरा चेंडू सिंगल आणि तिसरा चेंडू मात्र अवांतर पाहायला मिळाला मंगेश पडाले. स्लोवर पद्धतीचा चेंडू सरळ मात्र एसटी रक्षकाचा वेध घेतोय. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते निश्चित मंगेश पडालेचे. मंगेशने मात्र अडचण निर्माण केली आहे या खेळाडूंवर, मोठे पटके पासून वंचित ठेवलाय. निश्चितच स्ट्राईक एंडला फलंदाज असणार तो दीपक कांबळे आणि त्याचबरोबर सूर्यकांत गौड ही जोडी मैदानामध्ये. सूर्यकांत गुंड माफ करा, हो मात्र गुंडगिरी दाखवावी लागेल इथे सूर्यकांतला, कारण इथे मात्र थोडासा प्रबल झालाय. क्षेत्ररक्षक होता तिथे निश्चितच निवेश आणि त्याचबरोबर त्यानं मात्र चेंडू सोडलाय. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 1 गडी बाद 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मंगेश पडाले या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज सूर्यकांत गुंड. आता मात्र एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू थोडासा पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते शेवटच्या चेंडूवर आणि निश्चितच या मंगेश पडालने मात्र षटक हाताळत असताना अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 7 धावा खर्च केल्या, एक सफलता मिळवली. पहिल्या जोडीला मात्र फोडण्याचं काम केलं, पहिला ब्रेकथ्रू मिळून दिला आपल्या संघासाठी आणि संघनायकाला साजेशी अशी गोलंदाजी मॅग्निफिशंट गोलंदाजी पाहायला मिळाली. मी कौतुक करेन मी निश्चितच आबासाहेब भोर, त्याचबरोबर सुनील जाधव, दत्ता सेठ आणि त्याचबरोबर अतुल आवटी आणि त्यांचे सर्व शिलेदार मावळे यांचं मी सर्वांचं कौतुक करेल. या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन करेल की त्यांनी मला ही या स्पर्धेमध्ये समालोचक करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर एकूण फक्त आणि फक्त 18 धावा, एक सफलता मिळाली आहे निश्चितच कारगपूर संघाला. आणि त्याचबरोबर कारगपूर संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण का स्वीकारला ज्वलंत उदाहरण आतापर्यंत पाहायला मिळालं. तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज निमेशच्या खांद्यावर जबाबदारी दिली. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय दीपक कांबळे. हो पहिल्या चेंडूला मात्र थर्डमॅन क्षेत्राकडे फक्त दिशा दिले. 2 क्षेत्ररक्षण मात्र चकवा दिलाय. चेंडू मात्र अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषा गाठतोय आणि मिळतोय चौकार. निश्चितच श्रीकांत गुंड हा एक फुल फॉर्म मध्ये खेळाडू आहे आणि निश्चितच आमचे मित्र आम्हाला सांगतात संतोषजी पंडित की आजकाल या सीझन मध्ये खूप फॉर्मला आहे तो सूर्यकांत गुंड फलंदाज. मात्र त्याच्या खांद्यावर जबाबदारी असेल. इथे मात्र चेंडू हवेत आहे. संजय चेंडूच्या खाली जज करतोय आणि सुंदर झेल टिपला गेलाय. दुसरा मोहरा टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय तो दीपक
कांबळे हा फलंदाज अक्षरशः आपल्या संघासाठी एकूण सूर्यकांत गुंड फलंदाज बाद झालाय आणि त्याचबरोबर निश्चित थोडीशी अडचण निर्माण झाली बघा आमच्या स्कोररला, कारण 12 खेळाडू जे बसलेत त्यांनी नाव जे सांगितलं थोडीशी उलटफेर झाली आणि त्यानंतर मात्र थोडीशी अडचण निर्माण झाली आहे इथं स्कोरिंग मध्ये. विजय हा बाद झाला, त्यानंतर आता सूर्यकांत गुंड हा फलंदाज बाद झाला. जसं मी उल्लेख केला त्याला मात्र मोह आवरता आला नाही आहे आणि मोठे फटके खेळण्याच्या मोहापायी संजयच्या हातामध्ये झेल देण्यास भाग पाडलं ते निमेशनं. ओहो, आता मात्र पूल केलाय, फाईन लेग क्षेत्राला क्लिअर करतोय. इट्स अ मायटी हिट, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. फलंदाज होता दीपक कांबळेच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. नशा ये प्यार का नशा है. हंडे या दोघांवर पाहायला मिळतोय निमेश गोलंदाजी मार्कवर. हो, पुन्हा एकदा पूल केलाय, मिड विकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे आणि तो चेंडूला मात्र जज करतोय. अजून एक मोठा धक्का, फलंदाज बाद होतोय. प्रशांत हंडे भोपळ्याने फोडता आपल्या तंबूच्या आश्रयाला. डीजे डीजे थँक्यू. यानंतर पुढचा सामना आहे आयुष फायटर आणि लंबोदर फायटर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय हा षटक संपायच्या आत आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज, कारण स्पर्धा आपली आहे. सीएच चे बांधव लेग बिफोर द विकेट, पायचीत पकडलाय, जोरदार अपील आणि अपील उचलून धरले पंचांनी आहे. अजून एक मोठा धक्का पाहायला मिळेल. दीपक कांबळे देखील डगआउटचा शिकार झालाय. डीजेला पुन्हा एकदा सुद्धा देऊया. काय सुंदर गीत आपण ऐकलं उदय पवार यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर तिसरा सामना आहे आयुष फायटर आणि त्याचबरोबर लंबोदर फायटर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना एक ऑफिशियली कॉल केलेलाच आहे. दुसरा कॉल आहे आपल्यासाठी 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून पहिलं सत्र संपल्यानंतर लगेच टॉस होईल आमच्या या सर्व स्पर्धकांच्या माध्यमातून. आणि निश्चितच स्टार 11 नेरुळ या संघाच्या कोणत्याही खेळाडूंना 50 धावा बनवल्या तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तसंच हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. श्री निलेश जाधव, विभाग अध्यक्ष, नेरुळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तर नक्कीच सचिन ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. काय स्पर्धा पाहायला मिळते, 7वं पर्व आणि निश्चितच एक धूम धडाका पाहायला मिळेल. कुंभमेळा जणू जत्रा भरली आहे या जय हनुमान जुईच्या मैदानावर. चेंडू हवेत आहे, चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक पोहोचतो की पाहायचा आहे. निश्चितच क्षेत्रक्षक पोहोचलाय, परंतु चेंडू त्याच्या हातामध्ये विसावला नाही. चेंडू निश्चितच 2 धावा मिळतील. फलंदाज होता स्ट्राईक एंडला विशाल म्हात्रे, ज्यानं 2 धावांना आपलं खातं खुलं केलं आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय तो संदीप हा फलंदाज पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहिलं निमेशनं चांगली गोलंदाजी केली, फक्त 11 धावा दिल्या. शेवटचं षटक या जयेश उतेकरच्या षटकामध्ये किती धावा येतील, कारण जयेश मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या. दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
आणि त्याच्या खांद्यावर जबाबदारी आली, ती जबाबदारीनं गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, कारण ही स्पर्धा एक मानाची स्पर्धा आहे आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये आपलं काम आणि 100% योगदान देणं हे जयेश उतेकरने ठरवलंय. परंतु चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा झेल पकडतोय, सुंदर झेल आणि चांगला अफाट पाहायला मिळतोय. अजून एक मोठा धक्का, फलंदाज बाद होतोय. विशाल म्हात्रे डगआउटचा शिकार झालाय. डीजे आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करत असताना मात्र इथं फलंदाज बाद झालाय. विशाल म्हात्रे ज्यांना आपल्या संघासाठी येतो 3 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान दिला. जयेश होतेकर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू होता, लॉंग आउट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू विसावेल तोपर्यंत मात्र एक धाव निश्चित मिळेल संघासाठी, एक धाव मिळेल संदीपसाठी. आणि त्याचबरोबर नवीन आलेला फलंदाज मैदानाकडे आपण पाहतोय, अक्षरशः तळागाळाचे फलंदाज पाहायला मिळतात. 6 आणि 7 नंबरचे फलंदाज संदीप आणि अशोक ही जोडी मैदानामध्ये. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक आणि त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणं अपेक्षित आहे, कारण आतापर्यंत धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 32 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. परंतु या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न होता, परंतु अक्षरशः धावण्यावर अंकुश लावलाय या सर्व गोलंदाजांना. ओहो, चेंडूला मात्र चपराक लावण्याचा प्रयत्न, चेंडू थर्डमॅन क्षेत्राच्या गल्लीतून निघून गेलाय. चेंडू अगदी जमिनीला गुदगुला करत चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. काल देखील एक स्पर्धा आम्ही खारची स्पर्धा पाहिली. त्या खारच्या स्पर्धेमध्ये हरीश पांडे सरांचा आम्ही आवाज ऐकला, चंदू शेट्टी सरांचा आवाज ऐकला. प्लस स्पर्धा होती, 8 षटकांचा सामना होता आणि त्या सामन्यामध्ये मुंबई संघाने मात्र पालघर संघाला पराभूत केलं होतं. इथे मात्र चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय. शेवटचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय, सुटकेचा निस्वास सोडला असेल, कारण याच्या अगोदर आपण पाहिला चौकार आणि शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जणू सोडून दिला, चेंडू अवांतर होईल या मानेने मात्र सोडून दिला होता अशोकनं, परंतु चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहिलं तर एकूण 5 गडी बाद धावसंख्या आपण पाहिली तर 36 धावा जमा झाल्यात आणि 37 धावांचं आव्हान असेल निश्चितच कार्गोबुल संघासाठी. आणि दुसरा डाव सुरू होईल. तुषार शिंदे आपणास विनंती असेल समालोचन, त्यांचं समालोचन आपण ऐकाल. चला, मी सचिन शेठ ठाकूर विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. या क्रीडा स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान त्यांचंही पाहायला मिळतं. लंबोदर फायटर आयुष फायटर आणि लंबोदर फायटर यांच्यातील मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सचिन शेठ ठाकूर या क्रीडा स्पर्धेसाठी जी जेवणाची व्यवस्था करण्यात आली योगदान आहे ते सचिन शेठ ठाकूर यांचा शुभ हस्ते टॉस केला जाईल. आयुष फायटर कॅप्टन या आणि लंबोदर फायटर्स आलेले आहेत. आयुष फायटर कॅप्टन, शेवटचा कॉल देण्यात येतोय आपणास. चला या लवकर. आयुष फायटरचा कॅप्टन अजूनही या ठिकाणी उपस्थित नाहीये. रुपेश राऊत या लवकर. सचिन शेठ भापकर यांची टीम आहे. निलेश जाधव, सचिन शेठ भापकर यांची टीम, तर दुसऱ्या बाजूला सुधीर काका चव्हाण आणि रवींद्र शेठ कोरडे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. लंबोदर फायटर्स. टॉस केला जातो सचिन शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते. एक पूर्ण मॅच. त्याचबरोबर प्रमोदजी डेरे या संघाचे संघमालक आहेत. त्यांच्या टेन्स कॉल केला होता आणि आलाय, हेड आलाय. तर आयुष फायटर या नाणे कौल जिंकलाय. काय निर्णय असेल आणि किती उत्सुकता आहे ऍज अ कॅप्टन ही स्पर्धा तुम्ही खेळताय? खरंच उत्सुकता आहे. प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ. कोणते कोणते असे खेळाडू तुमच्या टीम मध्ये असेल ज्यांच्यावर आमच्या सर्वांचं लक्ष असेल? असं नजर असं आमचे चांगले आहेत.
रुपेश, तुम्हाला देखील चांगलं क्रिकेट खेळताना आम्ही या स्पर्धेमध्ये नेहमीच पाहिलं. या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर दोन्ही संघ लंबोदर फायटर आपणास देखील शुभेच्छा. क्रिकेट रसिका हो, यानंतर देखील एक मोठी धन्यवाद सचिन शेठ ठाकूर साहेब. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपलंही मोलाचं योगदान आहे. तर यानंतरची दुसऱ्या डावाला सुरुवात होते, त्यावेळेला मी तुषार शिंदे दुसऱ्या डावासाठी. हल तर निश्चितच यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकायला नवी मुंबईचा एक आवाज, तुषार शिंदे या विभाग पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. मी तुर्तास थांबतो, ऐकूया पुन्हा एकदा तुषार शिंदे यांना. हॅलो, धन्यवाद चंदू सर, धन्यवाद भाऊ सर. तर जाऊयात स्पर्धेच्या दिशेने. आणि मला पहिल्यांदा संधी या स्पर्धेमध्ये नक्कीच मिळाली आहे. या ठिकाणी आदरणीय आबाभोर साहेब आणि आदरणीय चंदू शेट्टे सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये नक्कीच समालोचन करण्याची संधी मला मिळते. स्टार 11 नेरूळ या संघाच्या कोणत्याही खेळाडूने 50 रन केले तर 5,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. तसेच षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. श्री निलेश जाधव विभाग अध्यक्ष नेरूळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून ही बक्षीस दिली जाणार आहेत. तर पहिलं सत्र इथे संपलंय आणि दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय. पहा, प्याला अर्धा भरलेला म्हणायचं की अर्धा सरलेला म्हणायचं हे आपल्या आपल्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतं. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालेत. किरण चौधरी तर सलामीचे फलंदाज निमेश आणि निलेश ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट अर्थात पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजीसाठी सज्ज झालेत किरण चौधरी तर फलंदाजीसाठी निमेश. पहिला चेंडू पहा, 5व्या 7व्या स्टंपवरचा चेंडू होता. ऑफस्टकच्या बाहेर थोडासा अनइवन बाउन्स, असमतोल उछाल, असमतोल उसळी नक्कीच विकेटवरती तुम्हाला पाहायला मिळते. आणि चेंडू थोडासा लो राहतोय. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय किरण यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूने सुरुवात तिथे केली आहे. पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे किरण चौधरी. उलटा चेंडू होता. मिड ऑफ क्षेत्रामध्ये अतिशय जोरात चेंडू गेला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडूला अडवलं गेलंय, कुठलीही धाव मिळणार नाहीये. वन बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये चेंडू गेला होता. फुलटा चेंडू होता, फुलटासवरती मोठा फटका जरूर आला नाही. चेंडू खराब होता परंतु नक्कीच ड्रिप करत होता फलंदाजी दिशेने, त्यावरती मोठा फटका येऊ शकत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू चढत नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅटच्या खालच्या भागामध्ये चेंडू लागतोय आणि मिड ऑन क्षेत्रामध्ये यावेळेस मात्र चेंडू फील्ड झालाय. 3 चेंडू लगातारचे निर्धाव टाकलेत किरण चौधरीच्या माध्यमातून. अतिशय बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये किरण चौधरीच्या माध्यमातून. आणि संपूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलंय निमेश आणि निलेश या जोडीला. परंतु 37 धावांचं मोठं आव्हान नसणारे सुरुवात जरी संत असेल परंतु तदनंतर मात्र मोठी धावसंख्या इथे उभारावी लागेल. चांगले फटके इथे खेळावे लागतील आणि सिंगल डबलला देखील महत्व असणार आहे कारण तुम्ही छोटी टोटल नक्कीच चेस करताय. 37 धावांचं आव्हान इथे असणार आहे कार्गो फुल संघासमोर. निर्धारित 4 षटकांमध्ये एज लागलं होतं परंतु विकेट किपर पर्यंत कॅरी होत नाहीये बॉल. अनइवन बाउन्स विकेट वरती पाहायला मिळतोय आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज किरण चौधरीचा. आतापर्यंत षटक त्याने हाताळले. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळालाय. पहिले 4 चेंडू निर्धाव टाकलेत निमेशसाठी. नक्कीच सलामीला आलेला निमेश आहे परंतु निमेशला संपूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम किरण या ठिकाणी करतोय. बहारदार गोलंदाजी आणि ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन मात्र पकडून ठेवली आहे. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे.
यावेळेस मात्र अर्ध्या पिचवरती चेंडू, परंतु पहा इथे दिशा चुकली आहे आणि पंचांनी दशा खराब केली आहे. व्हाईट बॉल घोषित केलाय. क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22 त्यांनी वापरलाय आणि दोन्ही हात हवेमध्ये समांतर फैलावलेत. व्हाईट बॉल घोषित केलाय. पहिली अवांतर धावेने इथे संघाचं खातं देखील खोललं जाईल. एक धाव धावफलकावरती. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा किरण. यावेळेस मात्र फाईन क्षेत्रामध्ये चेंडूने दिशा बदलली आहे. थोडीशी घाई होते खेळाडूकडून आणि चेंडू मात्र जाईन डीप फाईन लेग सीमारेषच्या पलीकडे. 4 धावांकरता पहिला चौकार. होती लेग स्टंपच्या दिशेने भटकले आणि पहिला चेंडू खराब टाकला. खराब चेंडूचा मात्र खरपूस समाचार घेण्यास निमेश कुठेही चूक करत नाहीये. पहा पनिश केलं होतं फाईन लेग क्षेत्रामध्ये. शॉर्ट फाईन लेगच्या ठिकाणी जरूर खेळाडू तैनात होता, परंतु त्याच्यात थोडस चेंडूने थोडीशी त्याला हुलकवणी दिली आहे आणि सीमापार जरूर गेला होता. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. मिड विकेट रिजन मध्ये हवेमध्ये चेंडू जातोय, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये वन बाउन्स चेंडू जाईन सीमारेषच्या पलीकडे. बॅक टू बॅक बाउंड्रीज. चार चेंडू जर पाहिले तर अतिशय अप्रतिम होते, परंतु तदनंतर एक चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकला, दुसरा चेंडू अर्ध्या पिचवरती टाकला आणि त्याच्यावरती 2 चौकार निमेशने वसूल केलेत. मोमेंटम इथे शिफ्ट होतोय. क्रिकेटच्या या खेळामध्ये मोमेंटमला खूप महत्व आहे आणि मोमेंटम इथे शिफ्ट झालंय. कार्गो पूल्स टीमच्या बाजूने 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. अजूनही येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि धावांची आवश्यकता असणार ती 28. अतिशय जबरदस्त स्कोरिंगचं काम या ठिकाणी आमचे म्हात्रे सर यांच्या उमेश भोईर सर यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाले. अतिशय लाजवाब स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून देखील निभावली जाते. आदरणीय उमेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून स्कोरिंगचं काम केलं गेलंय आणि चौथे समालोचक देखील यानंतर आपल्या समवेत नक्कीच इथे जोडले जातील, आदरणीय पंडित सर. परंतु खरं तर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून संधी मिळाली या स्पर्धेची ते आदरणीय आमचे मोठे बंधू आबाजी भोर साहेब आणि आदरणीय आमचे दुसरे बंधुतुल्य नक्कीच आहेत आदरणीय चंदू शेटे सर. नक्कीच त्यांच्या माध्यमातून समालोचन करण्याची पहिली संधी मला मुंबईमध्ये जर कोणाच्या माध्यमातून मिळाली असेल तर ते चंदू सर आहेत आणि ह्या सीबी ट्रॉफीमध्ये नक्कीच त्यांच्या माध्यमातून इथे संधी दिली जाते. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती बिनबाद 9. चांगली सुरुवात आहे. आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. सेकंड ओव्हर साठी नक्कीच गोलंदाज सज्ज होतोय. विशाल महात्रे. पहिला चेंडू शरीरावरती चेंडू जाऊन आदळला होता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न झाला. धावबाची संधी क्रिएट झाली आहे, परंतु कलेक्शन इथं खराब आहे. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण इथे म्हणावं लागेल. जिथे कुठली धाव उपलब्ध नव्हती. 22च्या माध्यमातून येणारी एकेरी धाव. एकेरी धावीच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 10 धावा धावफलकावरती. दुहेरी आकड्यामध्ये धावफलक प्रवेश करेल. 10 धावा धावफलकावरती दुसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय विशाल महात्रे. निमेश पुन्हा एकदा स्ट्राईक येणं तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. तर विशाल महात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने अर्थात राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हा चेंडू स्लॉट मध्ये चेंडू आहे. चांगला फटका सजवलाय, परंतु मिस टाइम थोडासा नक्कीच होतोय. फटका चांगला होता, परंतु इलिव्हेशन तितकंसं मिळत नाहीये. थोडासा मिडल झाला नव्हता. बॉल बॅटच्या खालच्या भागात लागतोय आणि झेल टिपला गेलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. पहिला खेळाडू इथे बाद होतोय.
विकेट इथे मिळवली आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विशाल महात्रे सज्ज, तर फलंदाजीसाठी सज्ज होतील निमेश. चांगला फटका खेळला इथे. वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा इथे घेतल्या जातील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते ते 12 धावा धावफलकावरती. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र खेळून काढले. गली रिझन मध्ये चेंडू येतोय आणि थोडीशी मिस फील्ड, थोडंसं फंबलचा अर्थ आहे. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट इथे केले गेले. तुमच्याकडे धावा कमी आहेत त्या डिपेंड करायच्या. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेल, कारण थोडंसं कॅज्युअली घेत आहेत दोनही खेळाडू. तितकं कॅज्युअली घेण्याची आवश्यकता नक्कीच नसणार आहे, कारण महत्वाचं षटक चांगला चेंडू टाकला होता. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विशाल महात्रेचं पुन्हा एकदा सज्ज आहे निलेशसाठी. हा चेंडू नक्कीच अलॉंग दी कार्पेट चेंडू जाईन लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड होणार. वाईडिश लॉंग ऑन वरून खेळाडू चेंडूवरती आला होता. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे येते. धावफलक जाऊन पोहोचते ते 15 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी पुनश्च एकदा सज्ज होतील विशाल महात्रे, तर फलंदाजीसाठी नवीन फलंदाज संजय पाटील. एका भागीदारीची आवश्यकता असणार आहे इथे. नक्कीच ही मॅच जर जिंकायची असेल तर. आदरणीय राजूशेठ झिंजाड यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. आपल्याला विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र कव्हर रिजनला चेंडू खेळलाय. कव्हर आणि पॉईंटच्या दरम्यान डीप पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतोय. थोडासा पडल्यानंतर चेंडू दिशा बदलतोय. कव्हर रिजन मधून पॉईंट क्षेत्रामध्ये जातोय. डीप पॉईंट क्षेत्रामध्ये एकेरी धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. दुहेरी धाव मिळेल आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचते ते 20 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी येणारे चेंडू असतील 20 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 17 बनवल्या गेल्यात. निर्धारित येणारी षटकं तुमच्याकडे 2 असतील आणि 2 षटकांमध्ये तुम्हाला 20 धावा बनवायच्यात. म्हणजे 10ची सरासरी राखणं तुम्हाला आवश्यक आहे पुढच्या 2 षटकांमध्ये. आणि या 2 खेळाडूंना विकेटवरती देखील राहणं गरजेचं आहे. नक्कीच विचार करण्यास भाग पाडलं इथं मराठा वॉरियर संघाला. विचार करावा लागेल मॅच मध्ये, ही मॅच कुठे जाईल, कारण येणारं षटक हे मात्र निर्णायक असणार आहे. निर्णय नक्कीच सांगणारे पुढच्या या सामन्याचा निर्णय मात्र पुढच्या षटकावरती अवलंबून असणार आहे. पुढच्या षटकामध्ये काय होतंय ते मात्र सर्वांना पाहायचंय. कुठला गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय हे देखील सर्वांना पाहायचंय. पहिली बॅटिंग करत असताना मराठा वॉरियर संघाने 36 धावा बनवल्या होत्या आणि 37 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं होतं कार्गो पुल संघासमोर. 2 षटकांमध्ये 17 धावा बनवल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये निमेश बाद झाला होता आणि 20 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 12 चेंडू 20 धावा, 10ची सरासरी तुम्हाला राखणं आवश्यक आहे या सामन्यामध्ये. तर ही मॅच कुठे जाते हे सर्वांना पाहायचंय. एक नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल कॉमेंट्री बॉक्स एंडने. अशोक गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतील अशोक. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने म्हणजेच लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज झालेत अशोक. पहिला चेंडू चांगला फटका खेळलाय. डीप मिड विकेट दिसत चेंडूला केलाय हवाई फायर. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषच्या बाहेर. षटकार 6 धावा. ओव्हर पिच चेंडू टाकला होता आणि त्याच्यावरती मात्र तुटून पडला होता. पॅड लेंथ वरती हा बॉल होता ओव्हर पिच आणि चांगला फटका इथे मात्र सजवताना पाहायला मिळाला होता निलेश. षटकाराने मात्र सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकले. आता मात्र येणारे चेंडू असतील 11 आणि धावांची आवश्यकता असणार आहे ती 14. 11 चेंडू 14 धावांची अजून देखील आवश्यकता. तर थोडंसं स्पीडअप करायचं. खेळाडूंना विनंती आहे टीम मिटिंग थोड्याशा कमी करा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल केले जातात. तुम्ही पाहू शकता एक खेळाडू जर तुम्ही पाहिला तर
डीप लॉंग ऑन, तुम्ही लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक खेळाडू पाहू शकता. लॉंग ऑफ तुम्ही पाहू शकता. लॉंग ऑफ जर पाहिलं तर एकदम स्ट्रेट खेळाडू आहे. तर लॉंग ऑफ जर पाहिलं तर थोडंसं वाईड खेळाडू उभा आहे. एक खेळाडू जर तुम्ही पाहिला तर डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये तुम्ही पाहू शकता. एक खेळाडू जर तुम्ही पाहिला यावेळेस मात्र थोडासा वेगळा प्रयत्न इथे केला गेलाय. निर्धाव चेंडू इथे येताना पाहायला मिळतो. सरळ बॅटने धावा बनतायत, तर एक वेगळा प्रयत्न जरूर केला गेला. रिव्हर्स अटेम्प्ट, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. इथे मात्र निर्धाव चेंडू जाताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे डावपुरे हाताने अशोक. निलेश साठी हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू हवेमध्ये गेला. खेळाडू तिकडे तैनात आहे. चांगल्या रीतीने चेंडू अडवला. शरीराचा मात्र वापर केला गेला चेंडूला अडवण्यासाठी, रोखण्यासाठी. 2 धावा इथे घेतल्या जातील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 25 धावा धावफलकावरती. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ असताना 25 धावा धावफलकावरती. 37 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी. असं म्हटलं जातं, कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बडा नहीं, हारा वही है जो लढा नाही. इथे मात्र संघर्ष करावा लागणार आहे दोन्ही संघांना या मॅच मध्ये. जोपर्यंत निलेश मैदानात आहे तोपर्यंत मोमेंटम पूर्णपणे. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय चेंडूला. चेंडू मात्र उडवलाय. चेंडूला केलाय हवाई फायर आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषच्या बाहेर. षटकार 6 धावा. गेलाय फाईन क्षेत्रामध्ये. चेंडू गेला डीप फाईन क्षेत्रामध्ये. एकेरी धाव तिथे घेतली जाईल आणि एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता. एक चेंडू किती महागात पडलाय अशोकचा ते मात्र नक्कीच मराठा वॉरियर्सला माहिती आहे. एका चेंडूवरती 9 धावा गेल्या. चेंडू काउंट देखील झाला नाही आणि नक्कीच गोलंदाजाला स्पर्धेमधून देखील सामन्यामधून देखील थांबवलं गेलंय. गोलंदाजी करण्यापासून वंचित आता त्याला राहावं लागणार आहे या सामन्यामध्ये. उलटा चेंडू होता. मिस टाइम झाला. हवेत चेंडू जातोय. खेळाडू तिकडे तैनात आहे. इथे विकेट येते. तर अतुलजी आवटी यांच्या माध्यमातून निलेश जाधव साठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. त्यांच्या मामाचा मुलगा आहे आणि मैदानावरती चांगला परफॉर्मन्स करतोय. नक्कीच आपल्या मेहुण्यासाठी इथे मात्र खर्च केला जाणार आहे. एका षटकारासाठी 500 रुपये लगावलेत आणि पुढचा जर आला तर पुन्हा एकदा बक्षीस असणार आहे निलेश जाधव साठी. थँक्यू. तर येणारे चेंडू असतील 7 आणि आवश्यकता असणारे 2 धावांची. 9 धावांचा इम्पॅक्ट मात्र खूप मोठा असतो आणि तो इम्पॅक्ट पडलाय एका चेंडूवरती. चेंडू नो देखील होता. 2 धावांची पॅनल्टी. त्या समोर येणारा षटकार. एकूण धावा आल्यात त्या 9 एका चेंडूवरती आणि चेंडू मात्र एकही काउंट झाला नाही आणि त्या 9 धावा मराठी वॉरियर्सला मात्र अतिशय दुःख देणाऱ्या होत्या. हृदयद्रावक नक्कीच त्यांच्यासाठी ठरल्यात. आता मात्र पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट, पूर्णपणे बॉडी लँग्वेज देखील तुम्ही पाहू शकता कार्गो फुल संघाची. यावेळेस चांगला फटका खेळलाय.
कव्हर रिजनला चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषच्या पलीकडे आणि इथे मात्र विजय साकार करताय कार्गो पूल संघ. विजय संघाचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि पराभूत झालेला संघ जो आहे मराठा वॉरियर्स हार्ड लक.